तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे TEA शशांक. मी शशांक तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ खूप वेगळा होणार आहे, कारण की आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील काही ठराविक पदार्थांबद्दलचा इतिहास सांगणार आहे. आपण बाहेर जातो, गोष्टी खातो, पण ती गोष्ट कधी, कुठे आणि कशी बनली या गोष्टीबद्दल कुणालाच माहिती नसतं. त्या गोष्टीचा आपण फक्त आस्वाद घेतो. चला तर मग अशा काही पदार्थांबद्दल आज मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला या बाजूला दिसत असेल कोणकोणत्या पदार्थांबद्दल मी आज बोलणार आहे, ती लिस्ट तुम्हाला इथे दिसतेय. चला तर मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात की कुठले पदार्थ कधी, केव्हा आणि कशा प्रकारे बनले होते. चला तर मग व्हिडिओची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आजच्या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर येते ती बाकरवडी. बाकरवडी सगळ्यांना माहिती की कुठली फेमस आहे, पुण्याची. पुण्यामध्ये चितळे बंधू यांची बाकरवडी सगळ्यात जास्त फेमस आहे. 1970च्या दशकात, विशेषतः सांगायचं झालं तर 1976च्या दशकामध्ये रघुनाथराव चितळे यांनी गुजरातच्या एका माणसाकडून बाकरवडी घेतली होती. जी बाकरवडीचं जे टेक्स्चर होतं, जी चव होती, ती थोडी मसालेदार होती. त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस करून त्यांनी महाराष्ट्रीयन आणि स्पेशली पुणेकरांसाठी सुटेबल अशी बाकरवडी बनवली. आणि ती बाकरवडी आज लोकांना एवढी आवडती आणि एवढी सुप्रसिद्ध झाली आहे की त्याला कुठलाच तोड नाहीये. तर ती बाकरवडी रघुनाथ चितळे यांनी 1976च्या काळामध्ये पुण्यामध्ये पहिल्यांदा बनवली होती. आपल्या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर येतं ती कोल्हापूरचा भडंग. कोल्हापूरचा भडंग हा शक्यतो आपल्या महाराष्ट्रामधल्या कोल्हापूर शहरामध्ये जन्माला आला. याची खास बात सांगायची झाली तर हा भडंग प्रसिद्ध होण्याचं मागचं कारण म्हणजे याच्यामध्ये असलेले वेगवेगळे आपले जे मसाले असतात ते वेगवेगळे मसाले, आणि त्याच्यासोबत भडंगसाठी वापरला जाणारा जो मुरमुरा आहे त्या मुरमुऱ्याचं टेक्स्चर आणि त्याची पदार्थ बनवण्याची प्रक्रिया पूर्ण वेगळी आहे. कोल्हापूरमध्ये हा पदार्थ शक्यतो लोकांना माहिती नाहीये. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये हा पदार्थ सगळ्यांच्या लोकांच्या पसंतीस आला होता आणि तेव्हापासून ते आजपर्यंत हा पदार्थ सगळ्यांना खूप आवडतोय. या पदार्थाचं महत्त्व सांगायचं झालं तर या पदार्थामध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ खूप झणझणीत आणि तिखट असा असतो, जो की कोल्हापूरकरांच्या खाण्यासाठी एकदम सुटेबल आहे. आणि हा पदार्थ कोल्हापूर शहरामध्ये 20व्या शतकाच्या मध्यार्थात, म्हणजे याची एक्झॅक्ट डेट माहीत नाही लोकांना, पण 20व्या शतकाच्या मध्यामध्ये हा पदार्थ जन्माला आला असं लोक म्हणतात. तर मोजे डिग्रजमध्ये यावं लागेल. तर एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, पण अनुभव तो खूप मोठा येतं, म्हणून त्याला कुठल्याही मापाची वगैरे गरज नाही. अंदाजे हाताने त्यांनी जे टाकतील त्याच्यामुळे एक मस्त अशी चव येते वेगळी, आणि भडंगची क्वालिटी. आता आपल्या लिस्टमध्ये येते 3 नंबरवरती, जे की आहे भेळ. भेळ तर तुम्ही सगळेजण खाता. तिखट पाणी, गोड पाणी, पापडी, सुकी सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही भेळची मजा घेत असता. पण तुम्हाला हे माहिती आहे का, भेळ हा पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा कुठे आणि कसा तयार झाला? चला तर मी तुम्हाला सांगतो. भेळचा जन्म सगळ्यात पहिल्यांदा आपल्या मुंबई या शहरामध्ये झाला होता. 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये, म्हणजेच 1880 ते 1900च्या काळामध्ये भेळ या पदार्थाचा जन्म झाला. हा पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा विठ्ठल नावाच्या हॉटेलमध्ये बनवण्यात आला होता. त्यानंतर हा पदार्थ लोक आपापल्या घरी बनवू लागले. या पदार्थामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ॲड करत, त्याची चव बदलत, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्याची एक्सपेरिमेंट करत, त्याच्यामध्ये पापडी, दहीपुरी, पुरी अशा वेगवेगळ्या गोष्टी ॲड करून नवीन एखादी पदार्थ बनवण्याचा प्रयत्न लोकांनी केला. आज भेळ हा पदार्थ सगळीकडे आणि सगळ्यात जास्त फेमस असतो. भेळ खाण्यासाठी जर तुम्हाला कधी जायचं असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला भेळची खरी चव घ्यायची असेल तर तुम्हाला मुंबईला जावं लागेल, की जिथं तुम्हाला भेळ खरी आणि या खऱ्या चवीची तुम्हाला खायला भेटेल. आपल्या लिस्टमध्ये 4थ्या नंबरवर येते ती म्हणजे संत्रा बर्फी. नागपूरला जर तुम्ही गेलात ना, तुम्हाला तिथे गेल्यानंतर संत्रा बर्फी किती फेमस आहे ते तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल. कारण की 18व्या शतकाच्या काळामध्ये नागपूरमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये संत्र्याचं उत्पादन घेण्यास सुरुवात झाली. संत्रा बर्फी बनवण्याच्या मागचं कारण तेच की नागपूरमध्ये त्यांना सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये तेथे संत्रे अवेलेबल होतात
आणि संत्र्याच्या रसापासून तिथल्या स्थानिक हलवायांनी मिठाईवाल्यांनी त्याच्या रसापासून मिठाई बनवायला सुरुवात केली. नागपूरमध्ये असलेल्या सगळ्या हलवायांनी ही मिठाई बनवायला सुरू केली. त्याच्यामधले काही ठराविक हलवाई होती की ज्यांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठी मोलाची कामगिरी बजावली. तर याच्यामध्ये हेरास, भावे आणि सावरिया यासारख्या मिठाईच्या दुकानांनी सगळ्यात मोठी कामगिरी याच्यामध्ये बजावली. आता आपल्या 5व्या नंबरवर येते ती म्हणजे दाबेली. दाबेली तर तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल. आता तर ती सर्वत्र अवेलेबल झाली आहे, सगळीकडे भेटतीये. पण तुम्हाला माहिती आहे का सगळ्यात पहिल्यांदा दाबेली कुणी आणि कधी बनवली? 1960च्या काळामध्ये केशा गाभा म्हणजेच आपले केशव मालम यांनी ही पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा बनवला होता. या पदार्थ बनवण्यामध्ये जी चटपटीत आणि गोड चव होती ती चव या पदार्थाला वेगळी बनवत होती. त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बटाट्याचा मसाला, कच्छ मसाला आणि त्याच्यासोबत त्यांचा असलेला वेगळा मसाला ते सगळं एकत्र करून लादी पावामध्ये त्याला भरून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ती विक्रीला बाहेर ठेवली. विक्रीला बाहेर ठेवल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा दाबेलीचा भाव होता तो 1 आना म्हणजे 6 पैसे इतका त्याचा भाव होता. कालांतराने असं झालं की बंगालच्या विभाजनानंतर कच्छ लोक बंगाल हा प्रदेश सोडून आपल्या मुंबई पुण्यामध्ये राहायला येऊ लागले. मुंबई पुण्यामध्ये जेव्हा राहायला ते आले येताना त्यांनी त्यांच्यासोबत हा विशेष पदार्थ घेऊन आले की जो पदार्थ आज लोकांसाठी खूप लोकप्रिय झालाय आणि लोकांच्या पसंतीचा बनला. आपण आतापर्यंत एवढे पदार्थ बघितलो पण सगळ्यात मेन आणि महत्वाचा आणि सगळ्यांना आवडणारा, कमी पैशात तुमचं पोट भरणारा आणि तुम्हाला कमी पैशात खाण्याची आनंद मिळवून देणारा पदार्थ म्हणजे वडापाव. तुमच्या सगळ्यांना माहिती की मुंबईचा वडापाव सगळ्यात जास्त फेमस आहे. मुंबईचा वडापाव आहे फेमस, पण मुंबईमध्ये सगळ्यात पहिल्यांदा वडापावची सुरुवात कोणी केली? कुठं सगळ्यात पहिल्यांदा वडापाव बनवला गेला? तर सगळ्यात पहिल्यांदा जो वडापाव बनवला गेला होता तो दादर स्टेशनच्या जवळ वैद्य नावाच्या व्यक्तीने पहिला वडापाव बनवला होता आणि तो विक्रीला ठेवला होता. कालांतराने तो पदार्थ एवढा प्रसिद्ध झाला आणि लोकांच्या एवढ्या पसंतीचा आला की आज वडापाव हा पदार्थ महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा, महाराष्ट्र नाही तर भारतातल्या कुठल्याही ठिकाणी जावा, तुम्हाला वडापाव हा पदार्थ अवश्य खायला भेटेल, तेही कमी पैशात आणि चांगल्या चवीमध्ये. तुम्ही आता बघितलंच असेल की दिल्लीच्या एका वडापाव गर्लने वडापावला कुठल्या लेवल पर्यंत त्याची प्रसिद्धी नेलेली आहे. तर वडापाव ही एक साधीसुधी गोष्ट नव्हती जी की वैद्य यांनी बनवली होती. वडापावचा खरा जन्म सांगायचा झाला तर वडापावचा खरा जन्म 1966 मध्ये तेही मुंबईच्या दादर स्टेशनवर झाला होता. तर आता आपल्या व्हिडिओच्या 7व्या नंबरवर येते ती म्हणजे पुरी भाजी. पुरी भाजी तुम्ही सगळ्यांनी खाल्लीच असेल. पुरी भाजी कशी बनवतात, कशी खातात, कशी चव असते, काय त्याची लेवल असते ती सगळी तुम्हाला माहिती आहे. पण पुरी भाजी सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये आणली कोण? सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये कुणी बनवली? तर मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा पुरी भाजी हा पदार्थ महाराष्ट्रामध्ये 1848 साली म्हणजे 1900च्या आधीपासून महाराष्ट्रामध्ये पुरी भाजी बनवली जाते. आपल्या उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या आग्रा या शहरामधून पंचम दास शर्मा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. व्हिक्टोरिया टर्मिनल्स जे की आजचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या टर्मिनल्सच्या बाहेर आपला छोटासा एक स्टॉल लावला. त्या स्टॉलवरती त्याने सगळ्यात पहिल्यांदा पुरी भाजी विकायला सुरुवात केली. 5 पुऱ्यासोबत बटाट्याची छानशी भाजी बनवून ते तिथं विकू लागले. पंचम म्हणजे 5 पुऱ्यांची पुरी भाजीची प्रथा आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चालू आहे. म्हणजे सांगायचं झालं तर 1848 मध्ये पुरी भाजीचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला आणि तेही आपल्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाहेर पंचमदास शर्मा यांनी केला. जर का तुम्हाला आज पण त्या पुरी भाजीची चव घ्यायची असेल तर व्हिक्टोरिया टर्मिनसच्या बाहेर आज सुद्धा पंचम पुरी भाजी सेंटर म्हणून आज सुद्धा त्या ठिकाणी ते दुकान आहे जेथे जाऊन तुम्ही तुमची आणि त्या पुरी भाजीची चव घेऊ शकता. आता आपल्या लिस्टमध्ये 8व्या नंबरवर येते ती म्हणजे कांदे पोहे. तुमच्या सगळ्यांना माहिती असेल की पुण्याचे कांदे पोहे फेमस आहेत, मुंबईमध्ये पण पोहे फेमस आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तर सर्रास सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा कोणी पाहुणे आपल्या घरी जर आले तर त्या पाहुण्यांसाठी चहासोबत पोहे केले जातात. पण तुम्हाला माहिती का पोहे पहिल्यांदा कुठे आणि कोणी सुरू केले?
तर मी तुम्हाला सांगतो, पोह्याची पहिली सुरुवात नागपूर शहरामध्ये केली होती, तेही 20व्या शतकाच्या सुरुवातीला. तुम्हाला सगळ्यांना माहिती का, कांदे पोहे हा पदार्थ महाराष्ट्राच्या नाश्त्यामधला सगळ्यात प्रमुख महत्त्वाचा पदार्थ आहे. महाराष्ट्रातील नाश्ता कांद्या पोह्याशिवाय तर होऊच शकत नाही. पुण्यातले कांदे पोहे फेमस आहेत, मुंबईचे पोहे फेमस आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये सकाळी सर्रास बनवला जाणारा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. कोणी पाहुणे घरी आले तर चहासोबत त्यांना सहज लोक कांदे पोहे खायला देतात. पण तुम्हाला माहिती का, जे कांदे पोहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एवढे महत्त्वाचे झालेत, हे कांदे पोहे सगळ्यात पहिल्यांदा कुठं आणि कोणी बनवले होते? महाराष्ट्रामध्ये नागपूर शहरामध्ये. असं म्हणतात की महाराष्ट्रातील नागपूर शहरामध्ये 20व्या शतकाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी हलके आणि कमी वेळामध्ये तयार होणारा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. जाड पोहे, कांदा, मसाला, थोडंसं पाणी शिंपून कमी वेळेमध्ये तयार होणारा पदार्थ म्हणजे कांदे पोहे. आज हा पदार्थ महाराष्ट्राच्या सगळ्या घरामध्ये एवढा लोकप्रिय झालाय की सकाळ लोकांची या पदार्थाशिवाय होत नाही. आणि या पदार्थाची सुरुवात सांगायची झाली तर 1900 शतकाच्या सुरुवातीच्या आसपासच्या काळामध्ये नागपूर आणि नागपूरच्या आजूबाजूच्या भागामध्ये हा पदार्थ सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच्या ओळखीचा झाला. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? मी जी काही माहिती सांगितली आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये, तर या व्हिडिओमधली तुम्हाला माहिती कितपत आवडली? कुठल्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती होत्या? ज्या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती नव्हतं आणि त्यांची माहिती आज तुम्हाला भेटली असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं काय अभिप्राय आहे तुम्ही ते लिहू शकता. आणि त्यासोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. आणि सगळ्यांनी याला आठवणीनं सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात नव्या व्हिडिओसोबत, नव्या माहितीसोबत, नव्या गोष्टीसोबत आणि नवीन इन्फॉर्मेशन घेऊन तुमच्यासाठी भेटूयात पुन्हा एकदा.